नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे जनरल स्टडीज 2 म्हणजे GS 2 या विषयाचा अभ्यास कसा करावा, त्याची रणनीती काय असावी, सामान्य मिस्टेक्स काय होतात आणि त्यावर उपाय काय. तर सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जनरल स्टडीज 2 याच्यामध्ये नेमके मुख्य घटक कोणते आहेत. तुम्ही जर अभ्यासक्रम पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 4 घटक हे मुख्य आहेत. आता कोणते ते आपण पहा. हे ते 4 घटक आहेत. पहिला घटक आहे कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी म्हणजे राज्यघटना आणि राज्यव्यवस्था. त्याच्यानंतर येतं गव्हर्नन्स म्हणजे प्रशासकीय भाग. तिसरा घटक आहे सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय. आणि चौथा घटक आहे IR म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय. तर असे हे 4 घटक आपल्याला प्रामुख्यानं GS 2 साठी अभ्यासायचे आणि प्रत्येकांतर्गत मग उपघटक सुद्धा आहेत. आता प्रत्येक घटकासाठी जनरली आपली स्ट्रॅटेजी काय असावी याचा आपण मुद्देसूद विचार करूयात. पहा, पहिला टॉपिक कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. आता या टॉपिकचं स्वरूपच असं आहे की हा बऱ्यापैकी स्टॅटिक पार्ट आहे, म्हणजे बराचसा भाग हा स्थिर तांत्रिक भाग आहे जो पुस्तकामधनं कव्हर होत असतो. तर याची मुख्य तयारी बहुतेक विद्यार्थी लक्ष्मीकांत, DD बसू, त्याच्यानंतर 11वीची जे NCERT आहे कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क त्याच्यामधनं करत असतात आणि ते बरोबर पण आहे. ठीक आहे. तर याचा अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की हा भाग बऱ्याच जणांना परिचित असतो आणि बऱ्याच जणांचा याचा अभ्यास जो आहे किंवा एक प्राथमिक वाचन म्हणा किंवा बऱ्यापैकी एक सखोल वाचन म्हणा हे पूर्व परीक्षेची तयारी करताना झालेलं असतं किंवा याची बऱ्यापैकी रिव्हिजन पण होत असते, कारण प्रिलिमला पण हा टॉपिक ॲज इट इज आहे त्यामुळे याची रिव्हिजन पण बऱ्यापैकी होत असते. इथे एक कॉमन मिस्टेक मुलांकडनं होते की हा संपूर्ण GS 2 चा पेपर म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी आहे हे मुलं समजूत करून घेतात स्वतःची आणि त्यासाठी हेच संदर्भ साहित्य पुरेसं आहे हाही त्यांचा गैरसमज होतो. परंतु हे लक्षात ठेवा, हा टॉपिक आणि त्याचे संदर्भ साहित्य याच्या व्यतिरिक्त सुद्धा सिलेबस आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही संदर्भ साहित्य आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. ठीक आहे. इथे कॉमन मिस्टेक काय होते की या पेपरला बऱ्याचदा गृहीत धरलं जातं किंवा या टॉपिकला बऱ्याचदा गृहीत धरलं जातं आणि पूर्व परीक्षेसाठी आम्ही ते वाचलंय या भ्रमात मुलं असतात आणि लेखन सराव करत नाहीत. परंतु पूर्व परीक्षेसाठीचा जो अभ्यास असतो तो हा MCQ पॅटर्नसाठी असतो आणि मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरं लिहावी लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला काही लिहिता येत आहे का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. याच्यासाठी शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत आणि मुद्देसूद जसं की समजा निवडणूक आयोग बातम्यांमध्ये आहे, मग निवडणूक आयोग त्या संदर्भात कोणता वाद उपस्थित झालेला आहे, मग घटनात्मक बाजू काय सांगते, घटनात्मक बाजू बरोबरच नक्की बेचप्रसंग कोणता उभा राहिला की जो आपल्या नेहमीच्या पुस्तकांमध्ये नाही आणि त्यावर उपाय काय. सर्वोच्च न्यायालयाचा समजा काही निर्णय आलाच तर आपल्याला त्याचा वापर कसा आपल्या उत्तरामध्ये करता येईल, नेमकी नवीन माहिती कोणती समोर आलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे, लेखन सराव केला पाहिजे. पुढचा टॉपिक आहे गव्हर्नन्स. आता गव्हर्नन्स हा भाग पहा, हा प्रशासकीय बाबींशी संदर्भात भाग आहे. तर हा मुख्यतः याचा गाभा कुठे मिळेल तुम्हाला, तर तो मिळेल लोकप्रशासनामध्ये. बऱ्याचदा काय होतात गव्हर्नन्सचा टॉपिक जे आहे जसं की पब्लिक पॉलिसी, ज्याला आपण सार्वजनिक धोरण म्हणतो की पब्लिक पॉलिसी, त्याचं डिझाईन कसं केलं जातं, त्यातून कोणते इश्यूज आलेले आहेत आणि चॅलेंजेस काय, असा एक टॉपिक आहे आपल्याला सिलेबसमध्ये. तर मुलं काय करतात, हा लक्ष्मीकांतमधून होणारा टॉपिक आहे अशीच आपली समजूत करून घेतात. परंतु तसं नाही आहे, हा लोकप्रशासनाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला विशेष करून या संदर्भात इग्नू आणि YCMUची पुस्तकं, तर YCMU म्हणजे जर तुम्ही मराठीमधनं तयारी करत असाल तर यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे काही पुस्तकं अभ्यासावे लागतील आणि किंवा इंग्रजीत इग्नूची अभ्यासावे लागतील. ठीक आहे. या संदर्भात हे टॉपिक खूप विखुरलेले असतात, त्यामुळं आपल्या सिनर्जी प्लॅटफॉर्मने काय केले, याच्यावर मुद्देसूद नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या नोट्सचाही तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो. इथे मुद्दा इतकाच आहे की हा प्रशासनाचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला त्या संदर्भातच त्याचं वाचन करावं लागेल, तिथेच तो मुद्दा ते संदर्भ साहित्य शोधावं लागेल. ठीक आहे. याच्या संदर्भात तुम्हाला PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा खूप मदतगार ठरू शकतात.
रादर दॅन ठरतातच. त्यामुळे नेमके प्रश्न कसे विचारले जातात तेही थोडंसं पाहिलं पाहिजे. ठीक आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे सोशल जस्टिसचा, म्हणजे सामाजिक न्याय. आता हा भाग जो आहे, हा भाग पहा, हाही लक्ष्मीकांतच्या बियॉन्ड आहे. याला सुद्धा तुम्हाला नवीन संदर्भ साहित्याकडे जावं लागतं. आणि ते संदर्भ साहित्य काय, मुळात हा भाग आहे पॉलिटिकल थिअरीचा किंवा पॉलिटिकल फिलॉसॉफीचा, राजकीय तत्वज्ञान आपण ज्याला म्हणतो. न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, तिघांचा एकमेकाशी काय संबंध आहे, नाही का, किंवा भारताची घटना, त्याच्यामध्ये हे सगळं कसं एन्शाईन केलं आहे, याची सगळी चर्चा जी पॉलिटिकल थिअरी नावाची 12वीची NCERT त्याच्यात केलेली चर्चा आहे. त्यामुळे ते बेसिक्स तुमचं पक्कच पाहिजे. हा बराचसा भाग तुमच्या म्हणजे मुलांचा समज करून घेतात की आम्ही इथून करणार आहोत, तिथून तो होत नसतो. त्यामुळे तुम्हाला 12वीची पॉलिटिकल थिअरीची NCERTचा तुम्हाला बेसिक्स पक्क करावं लागेल. आणि त्याच्यानंतरनं उरलेला भाग जो आहे तो करंट अफेअरचा विशेष संबंध आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा स्कीम्स आहेत. ठीक आहे, मुलांचा एक समज असतो काय नाही, सोशल जस्टिसचा टॉपिक म्हणजे स्कीम्स केला तरी होतंय असं नाही. परंतु प्रत्येक स्कीम मागं जे राजकीय तत्वज्ञान आहे, ठीक आहे, ते तत्वज्ञान आपल्याला समजलं पाहिजे, त्याचा उत्तरामध्ये प्रतिबिंब पडलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं फक्त स्कीमचा अभ्यास पुरेसा नाही. स्कीमचा अभ्यास म्हणजे फक्त तुम्ही 50% अभ्यास केला तर स्कीम्स असेल, जसे की MG नरेगा असेल. ठीक आहे, MG नरेगा, मग याचं सोशल ऑडिट, मग याच्या यशात अपयशात, ठीक आहे, कोणते घटक कारणीभूत ठरतात, याचं पोटेन्शियल काय, काय केलं गेलं पाहिजे, हे सगळ्या चर्चा लक्षात घ्या. त्याच्या बेसिक्स शिवाय या चर्चांना काय अर्थ नसतो. त्यामुळं पहिल्यांदा हे टॉपिक वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये करंट अफेअर्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ते विशेष महत्त्व आपल्याला द्यावं लागेल. वर्तमानपत्रात याची स्वतंत्र चर्चा करा. परंतु या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो त्या टॉपिकचा जो आत्मा आहे तो म्हणजे काय की विषमतेचं निर्मूलन कसं करता येईल. मग ती जाती आधारित विषमता असेल, लिंगाधारित विषमता असेल, आर्थिक बाबतीतील विषमता असेल, किंवा राजकीय सत्ता असेल ती विषम प्रमाणात वाटली गेली असेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. ठीक आहे, म्हणून आपला फोकस जो आहे तो फोकस अशा पद्धतीनं विषमतेवर असला पाहिजे. आणि पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इथे सुद्धा आपल्याला खूप कामाचे ठरतात की नेमक्या कशा स्वरूपात हा प्रश्न येतो. कारण डायनॅमिक टॉपिक आहे, त्यामुळे नेमका प्रश्न काय विचारला ते बऱ्याचदा आपलं मत. कारण प्रश्नात सिलेबसमध्ये काय म्हटलेलं असतं, स्कीम्स आणि स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन, आणि मग त्याच्या अंमलबजावणीतले कोणते कोणते अडथळे, पण कोणती स्कीम, हजारो स्कीम आहेत, शेकडो स्कीम आहेत, त्याच्यातली कोणती स्कीम विचारणार आहे, सगळ्या स्कीम विचारल्या जात नाही, महत्त्वाच्या फ्लॅगशिप स्कीम कोणत्या आहेत. ठीक आहे, याचा सगळा अंदाज जो आहे तो आपल्याला आला पाहिजे. आणि तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं बऱ्याचदा येत असतो की आयोगाचा नेमका भर कशावर आहे ते. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा घटक येतो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आता आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेताना बऱ्याचदा इथे मुलांचं काय होत असतं, कन्फ्युजन खूप वाढत असतं. काय वाचू काय नको हे समजत नाही, वाचलेलंही नीट कधी कधी जे लेख असतात तेही समजत नाही. आणि हा एक समज करून घेतात की IRचा अभ्यास म्हणजे फक्त आणि फक्त करंट अफेअरचा अभ्यास. सगळ्यात मोठं मी ते तसं नाही आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही बेसिक्स, काही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, काही पर्स्पेक्टिव्ह त्यांच्याशी आपला परिचय असणं गरजेचं आहे. आणि तो कुठे होत असतो, तो 12वीला एक NCERT नाव आहे, कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, समकालीन जगाचे राजकारण. तर त्याच्यामध्ये संपूर्ण भारताचे द्विपक्षीय संबंध असतील किंवा बहुपक्षीय संबंध असेल याचा चांगला आढावा घेण्यात आलेला आहे. इथे तुमचे बेसिक्स क्लिअर होतील. जसं की तुम्हाला अमेरिका समजून घ्यायचे, अमेरिकेचं वर्चस्व, त्याला एक हेजेमनी शब्द असतो. मग ते हेजेमनी म्हणजे काय, लष्करी क्षमता, आर्थिक क्षमता आणि सॉफ्ट पॉवर, तिघांची मिळून हेजेमनी म्हणजे धुरीणत्व तयार होत असतं. अमेरिकेने ते कसं मिळवलं, सोव्हिएत युनियन कसा मागे पडला, आता चीन हे सगळं कसं मिळवायच्या पाठीमागे लागलेलं आहे. याचा सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे, त्या संकल्पना क्लिअर पाहिजे. तर मग कुठेतरी C. राजामोहन यांचा लेख आलेला असतो इंडियन एक्सप्रेसमध्ये, मग तो लेख आपल्याला चांगला समजतो की नक्की म्हटले काय. नंतर अदरवाईज आपली सुरुवात करतो त्याच्यात कुठेतरी तो हेजेमनी शब्द वापरलेला असतो आणि मग आपण की हेजेमनी म्हणजे काय, कुठेतरी फक्त सर्च करतो. पण ही सगळी प्रक्रिया खूप वेळखाऊ असते. तर चांगल्या आकलनासाठी आधी बेसिक्स क्लिअर करा, त्यासाठी NCERT आहे, आणि त्यानंतरनं चालू घडामोडींवर भर द्या. ठीक आहे, याच्यात सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे की तुलनात्मक अभ्यास. तुलनात्मक अभ्यास म्हणजे काय की आपण जे कन्सेप्ट आणि पर्स्पेक्टिव्ह शिकलोय, त्याच्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे,
आधी गोष्टी कशा झाल्या होत्या, आता नंतर कशा होत आहेत याची तुलना करून पाहिजे. म्हणजे समजा जर तुम्हाला युक्रेन युद्ध समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आधी शीतयुद्धाची पार्श्वभूमी माहिती पाहिजे. शीतयुद्ध का झालं, कसं झालं, शीतयुद्धाच्या काळात काय गणितं होती, त्याच्यानंतर युक्रेन तेव्हाचा सोव्हिएत युनियन, युक्रेन कसा बाहेर पडला त्यातनं, नाही का, नाटो का कधी आलं, का आलं, नाटोचं नेमकं काम काय होतं, मग सोव्हिएत युनियन विघटन झाल्यानंतर सुद्धा नाटो का अस्तित्वात राहिलं, मग त्या नाटोचा आता युक्रेन युद्धाचा काही संबंध आहे का, त्याचा अर्थ तुम्हाला असा लागेल. म्हणजे तुलनात्मक अभ्यास हा एकच उपाय आहे, तर तुम्हाला या टॉपिकची संगती लागेल, अन्यथा विद्यार्थ्यांचा इथं प्रचंड गोंधळ होत असतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा, याच्यातही चालू घडामोडी करंट अफेअर्सचा विशेष संदर्भ आहे, तो आपल्याला करावा लागेल. आणि न्यूजपेपर रिडिंग मुलांनी स्वतः करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा विद्यार्थी नोट्सवर अवलंबून राहतात, नोट्स वाचण्यात गैर नाही आहे, परंतु तुमच्या वर्तमानपत्राच्या वाचनाला, स्वतःच्या वाचनाला तो पर्याय नाही आहे. त्यामुळं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः वर्तमानपत्र वाचा. आता काही टिप्स देतो, तर टिप्स खूप कामाला येतील तुम्हाला GS2 साठी. खरं तर GS2 नाही, इतर विषयांना त्या कामाला येतीलच, परंतु त्या टिप्स अशा आहेत की एक, अभ्यासक्रमाचा आधी सखोल अभ्यास करा. अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, त्याच्यामध्ये कोणते उपघटक आहेत, त्यांचा स्कोप काय म्हणजे व्याप्ती काय, त्याच्यात काय येतं आणि काय नाही येत, त्याच्या बाउंड्रीज काय आहेत. बरोबर, समजा एखाद्या ठिकाणी लिहिलं असेल की पब्लिक पॉलिसी, ठीक आहे, मग पब्लिक पॉलिसीमध्ये काय काय येतं याचा स्कोप आपल्या आधी लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, तो स्कोप. आता स्कोप जर लक्षात येण्यासाठी काय करावं लागतं की जर तुम्ही आधीच्या वर्षी विचारले गेलेले प्रश्न असतात, पाठीमागचे प्रश्न जर बघितले तर प्रत्येक टॉपिकवर खूप सारे प्रश्न येऊन गेलेले असतात. मग कळतं आपल्याला की याच्यामध्ये नेमकं येतं काय ते, मग स्कोप आपल्याला तिथेच क्लिअर होऊन जातो आणि नंतर जेव्हा रेफरन्सला जाऊ तिथेही अजून स्कोप आपल्याला क्लिअर होत असतो. ठीक आहे, आता PYQ खूप महत्त्वाचे असतात. का महत्त्वाचे असतात, कारण कितीही तुम्ही पुस्तकातनं वाचलं तरी आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे ते आपल्याला PYQ मधनं कळत असतं. पहा, संदर्भ साहित्य जे आहे आपल्याला, त्या संदर्भ साहित्याचा मग शोध घ्यावा लागतो, हेही महत्त्वाचं आहे. संदर्भ साहित्य शोधताना पहा, सगळ्यात महत्त्वाचं ते दर्जेदार असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ते परिपूर्ण असलं पाहिजे. परिपूर्ण म्हणजे काय की सर्व घटक आणि त्याचे उपघटक जे त्याच्यामध्ये कव्हर होत असले पाहिजेत. कव्हर होते कसं ओळखायचं, कव्हर होतंय की नाही, तर त्या टॉपिकवर किंवा उपघटकावर पाठीमागे आलेले प्रश्न बघायचे. ते जर प्रश्न पाहिले आणि कळलं आपल्याला की हां या म्हणजे या मटेरियलमधलं ते कव्हर होत आहे, याचं डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळते, बहुतांशी तरी कव्हर झालं पाहिजे, तर म्हणायचं की हां आपलं तो मटेरियल जे आपण रेफर करतोय ते बऱ्यापैकी परिपूर्ण आहे. असं वाटलं की आतापर्यंत 5 प्रश्न विचारले या विशिष्ट घटकावर, समजा सेल्फ हेल्प ग्रुप असेल, स्वयंसहायता गट, बचत गटासारखे, आणि नंतर लक्षात आलं की आपण जे मटेरियल रेफर करतो त्याच्यामधनं फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर मिळतंय, याचा अर्थ की आपल्या समोर जे स्टडी मटेरियल आहे ते परिपूर्ण नाहीये, आपल्याला अजून स्टडी मटेरियल सर्च करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर मग बघायचं की त्या टॉपिकवर कोणत्या भागावर प्रश्न विचारले गेलेत आणि कोणत्या भागावर अजून प्रश्न विचारायचे बाकी आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला संभाव्य प्रश्न पण तयार होऊ शकतात, संभाव्य झोन आपल्याला समजतात. आणि प्रत्येक टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारताना मुख्य भर कशावर दिलेला आहे ते पाहणं खूप गरजेचं असतं. नेमकं भर कशावर आहे, ठीक आहे, त्याचा गाभा काय आहे, कारण बऱ्याचदा प्रश्न गाभा जो असतो त्या गाभ्यावर प्रश्न येत असतो, मूळ मुद्दा जो असतो त्याच्यावर. त्यामुळे मुख्य भर आपल्याला ओळखता लागतं. जसं की सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे, ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मायक्रो फायनान्स म्हणजे सूक्ष्म पतपुरवठा जो आहे त्याच्यावर UPSCने खूप भर दिला होता. ठीक आहे, मायक्रो फायनान्स, ठीक आहे, याच्यावर त्यांचा मुख्य भर होता. जेवढे काही प्रश्न विचारले बहुतांशी प्रश्न जे आहेत ते मायक्रो फायनान्सवर आलेले. आलं लक्षात पडलं, कोणत्या पैलूवर विचारायचे राहिले ते आपल्या कुठेही संभाव्य प्रश्नांमध्ये येईल. पुढची टीप आहे, टॉपिकचा स्कोप जर लक्षात नाही आला तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. म्हणजे काय करा, PYQ द्वारे तो समजून घ्या. पाठीमागचे प्रश्न जर बघितले, कारण कधी कधी असं होतं एखाद्या टॉपिकला की आपल्याला संदर्भ सापडत नाही, सापडलेच तर काय होत असतं, कुठेतरी 1 पान असतं, 2 पानं असतात आणि मग असं वाटतं की एवढं पुरेसं आहे की काय, आणि आपणही तेवढंच करतो पुढे निघतो. असं करू नका. PYQ लगेच तपासा, त्याच्यातून तो प्रश्नाचा उलगडा होत असतो की याच्यावर त्यांनी असं विचारलं, आपल्याला हे पाहावं लागेल, ते अशा पद्धतीने विचारतात म्हणजे आपल्याला ते पाहावं लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे सुद्धा
त्या टॉपिकचा स्कोप समजून घेऊ शकता. हे वेगळं सांगायचं कारण असं आहे ही टीप, कारण बऱ्याचदा असं होतं की काही टॉपिक असे निघतात की जे थोडेसे काय असतात ना, थोडेसे मिसलेनियस असतात की नेमकं एका ठिकाणी ते कॅटेगराईज होत नाही. अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, क्वेश्चन हाच एक आपला आधार असतो. पहा, काय वाचावं हे अभ्यासक्रम सांगतो आणि कसं वाचावं हे कोण सांगतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगत असतात. कारण क्वेश्चन काय सांगतात ते म्हणजे किती खोलात वाचायला पाहिजे होतं, नेमकं काय काय करून यायला पाहिजे होतं, बरोबर ना. त्यामुळे तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये PYQला अनन्यसाधारण महत्त्व असलं पाहिजे. बऱ्याचदा मुलं अभ्यास करतात म्हणजे काय करतात, मटेरियलचा अभ्यास करतात, पुस्तकांचा अभ्यास करतात, नोट्सचा अभ्यास करतात, परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ही अतिशय महत्त्वाची मोजपट्टी आहे. अजून महत्त्वाची टीप आहे काय की शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे. वाचलेलं लक्षात येणं गरजेचं आहे, वाचन महत्त्वाचं आहे, वाचनानंतर ते समजणं महत्त्वाचं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे की ते लक्षात राहणे. बऱ्याचदा असं घडत असतं की बहुतेक उमेदवारांनी खरं तर सिलेबस रिलेटेड कंटेंट बऱ्यापैकी वाचलेलं असतं, तेव्हा त्यांना ते बहुतेकांना ते समजतं सुद्धा बऱ्यापैकी, तरी पण मग सगळेजण का सक्सेसफुल होत नाही, म्हणजे का मार्कांमध्ये तफावत येते, तर रिव्हिजन किती केली. पण रिव्हिजनसाठी तुम्हाला काहीतरी लागेल ना, कारण प्रत्येक वेळेस पुस्तकात जाणं, इतकी सारी पुस्तकं असतात आपल्याकडे, त्यातून रिव्हिजन शक्यच नाही. मग त्यासाठी शॉर्ट नोट बनवणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, नोट्स त्या शॉर्ट असल्या पाहिजे. ठीक आहे, शॉर्ट नोट्स बनवा म्हणजे रिव्हिजनला त्या कामाला येईल. आता पहा की रिव्हिजन ही अतिशय महत्त्वाची टीप आहे. नोट बनवल्यानंतर ठराविक काळानंतर तुमची रिव्हिजन झालीच पाहिजे. सर्वसाधारणपणे पहिली रिव्हिजन जी आहे ती 48 तासांच्या आत झाली पाहिजे. शक्यतो त्या दिवशी संध्याकाळीच, परंतु नाहीच वेळ मिळाला किंवा काही टॉपिक राहिले तर 48 तासाच्या आत पहिली रिव्हिजन. रिव्हिजन करताना नोट्सची करायची आहे, रिव्हिजन करताना पुस्तकाची किंवा स्टडी मटेरियलची नाही करायची. ठीक आहे, आणि दुसरी रिव्हिजन ती साधारणतः आठवड्यात संपायच्या आत झाली पाहिजे. समजा विकेंडला वगैरे एक दिवस तुमचा असला पाहिजे की आज आठवड्याभरात जे केले ते आज फक्त तेच करायचं, आज फक्त तेवढं रिवाईज करून घ्यायचं. कारण रिटेन्शन ज्याला आपण धारण करणं म्हणतो ते खूप गरजेचं आहे. म्हणून रिव्हिजन अशा पद्धतीने झाली पाहिजे. आणि पुढचा टप्पा जो आहे तो अर्थातच काय असणार आहे, तो अर्थातच लेखन सराव असणार आहे. तर लेखन सराव करताना काय करायचं, सगळं झाल्यानंतर नोट बनवून झाल्यानंतर आधी PYQ सोडवायचे, कारण याच्यातून सुद्धा तुमचा अभ्यास होत असतो. ठीक आहे, हा एक भाग. दुसरा असतो की काही प्रश्न जे असतात ते रिपीट होतात, पुनरावृत्ती होत असते, म्हणजे हा भाग घ्यायचा, कारण त्याच्यापैकी मटेरियल पण बऱ्यापैकी होतं आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग संभाव्य प्रश्नांकडे जायचं असतं. आता संभाव्य प्रश्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यावर हा भाग टॉपिकमध्ये आहे पण याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे, मग तुम्ही काय करू शकता, त्या भागाची समरी लिहून काढू शकता. प्रश्नांचे प्रश्न सोडवा, टेस्टिंग लावा. नसेल तर तुम्हाला वाटलं की तुम्ही समरी लिहून काढा. म्हणजे याच्यामध्ये पण काय होत असतं, पुन्हा आपला अभ्यास होत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जायचंय. आता या सगळ्याचं महत्त्व जर बघायला गेलो आपण, तर सगळ्याचं महत्त्व आपल्याला कसं करायचं आहे की एक सूत्र लक्षात घ्यायचे की अभ्यासा इतकंच मेथडला महत्त्व असतं. स्पर्धा परीक्षेमध्ये पद्धतीला महत्त्व असतं. नुसतं वाचन पुरेसं नाही, वाचन हा एक भाग झाला, परंतु तुमचं जे अध्ययन आहे ते या पद्धतीने गेलं पाहिजे, या फ्लोनुसार गेलं पाहिजे. जसं की काय पद्धती कशी असली पाहिजे, पहिल्यांदा टॉपिक अभ्यासा, टॉपिक निवडा की मला याचा अभ्यास करायचा, त्यानंतर योग्य संदर्भ ग्रंथातून त्याचं वाचन करून घ्या, त्याच्यानंतरनं त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा, त्यानंतरनं त्याची उजळणी करा, ती कशी करायची मी आत्ताच सांगितलं. त्यानंतरनं लेखन सराव करा. लेखन सराव हे डायरेक्ट उत्तर लिहिण्याचा सराव असू शकतो किंवा समरी लिहून काढली असं पण असू शकतं. लेखन सराव म्हणजे रोजच उत्तर लिहा असं नाही, परंतु रोज काहीतरी लिहा. ठीक आहे, लेखन सराव का महत्त्वाचा आहे, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, लेखनाची परीक्षा. लेखनाद्वारेच तुम्ही जज होणार आहे. जसं धावण्याची स्पर्धा असेल तर रोज धावलं पाहिजे, बरोबर ना, तसं लेखनाद्वारेच तुम्हाला जज केलं जाणार, तुम्ही रोज लिहिलं पाहिजे. मग डायरेक्ट उत्तर लेखन असेल किंवा समरी काढणं असेल तर लेखन सराव. त्यानंतर तुम्ही स्वतः इव्हॅल्युएट करा, इतरांकडनं करून घ्या फीडबॅक. त्यानंतरनं पुन्हा जर जे खराब आन्सर्स आले असतील, खराब समरी आली असेल, पुन्हा लेखन करा आणि व्हॅल्यू ॲडिशन जर काय असेल तर ते पुन्हा तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. अशा या मेथडमधनं प्रत्येक टॉपिक गेला पाहिजे. हे सगळं टाइम बाउंड मॅनरमध्ये झालं पाहिजे.
म्हणजे एक टॉपिक करायला घेतला तर ठरवून घ्यायचं की हा टॉपिक जो आहे मला एका दिवसात संपवायचा आहे. म्हणजे काही टाइम बाउंड मॅनरमध्ये तुमचा एक टॉपिक संपून जाईल आणि ठराविक कालावधीत तयारी झाल्यानंतर नोट्स त्याचे रिव्हिजन हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तो आत्मविश्वास येईल की आपल्याला मार्क्स आता या सब्जेक्टला पडू शकतात. आलं लक्षामध्ये? तर या काही टिप्स होत्या जनरल स्टडीज 2चा अभ्यास कसा करायचा या संदर्भात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा फायदेशीर ठरेल. ठीक आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. सोबतच तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवून पाहावेसे म्हणजे असं वाटतं की हे असावं हे सांगा आम्हाला, तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला ते कळवा. आम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत थँक्यू.